नमस्कार. आज मी लातूर जिल्ह्यातील एक संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल शिराळा या ठिकाणी आहे आणि येण्याचं कारण शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे. एक चिमुरड्यांनी यांच्या माध्यमातून नवरात्र काय असतो किंवा या स्टाफ जे आहेत माझ्या समोर, मी कॅमेरामॅनला सांगेल पूर्ण स्टाफ दाखवा अगोदर. हे पहा, सर्व ह्या चिमुरड्यांना शिकवण्याचं कष्ट या सर्व स्टाफनी घेतलेलं आहे. कारण दगड असतो, दगडाला आकार देण्याचं काम जर कोण करत असेल तर शिक्षक करत असतो आणि हा शिक्षक देवासमान असतो. या चिमुरड्यांच्या हातात टिपऱ्या दिसतात, काहींच्या हातात त्रिशूळ आहेत, काहींच्या हातात ज्योत आहे, परंतु हा कसा वापर करायचा हा सर्वस्व शिकवण्याचं काम हे शिक्षकगण करत आहेत. आई वडिलांनंतर जर कोण गुरु असेल तर तो शिक्षक असतो आणि त्यासाठी मी आज या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण मी कॅमेरामॅनला सांगेन इथनं घ्या आणि बघा हे चिमुरडे काय वयाचे आहेत आणि यांच्या हातात टिपऱ्या आहेत, वेगवेगळे कॉस्ट्युम यांनी बदललेला आहे आणि पाठीमागे त्यांचे गुरुजन आहेत सगळे. खास करून मी सर्वांचा आभार व्यक्त करीन की आपण सगळ्यांनी घेतलेले कष्ट. एक लहान मोठ्या माणसाला तर आपण शिकवू शकतो, परंतु ह्या लहान चिमुरड्यांना एक स्टेप देणं ही पण महत्वाचं असते मॅडम. आणि मी आता ग्रामीण भागात असल्यामुळं आपल्याला ग्रामीण भाषेत बोलत आहे. एवढं सोपं नाहीये. अन्नाची भाकर आपण कशी तोडतो हे पण शिकवावं लागतं, परंतु या स्टेपिंग शिकवणं की फार अवघड मोठी गोष्ट आहे मॅडम. आणि आपण सगळ्यांनी कष्ट घेऊन या विद्यार्थ्यांना नवरात्रीचं महत्व आणि नवरात्री उत्सव काय असतो हा शिकवला. आपल्यासोबत बोलण्यासाठी या संस्थेचे सर्वा श्रीयुत देशमुख सर आहेत. मी सरांना विनंती करतो, सर काय सांगाल आपण या चिमुरड्यांना आपण एवढं व्यवस्थित ट्रीट केलेलं आहे, आपल्या स्टाफ विषयी काय सांगाल आणि आपल्या विद्यार्थ्यांविषयी काय सांगाल? माझ्या शाळेतील जो सर्वप्रथम स्टाफ आहे, सर्व स्टाफ एकदम ऍक्टिव्ह आहे. जसं की ही शाळा, माझी शाळा ग्रामीण भागातील शाळा आहे. मी ही शाळा सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे हा आहे की ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये तुलना करता असं लक्षात आलं की ग्रामीण भागातील विद्यार्थी खूपच पाठीमागे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचा विचार करून माझेही ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे कोणत्याही कार्यक्रमामध्ये, स्पर्धेमध्ये सहभागी होऊन अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं कुठंतरी नाव कमवावं, कोणत्याही स्पर्धेमध्ये ते पाठीमागे राहू नयेत, या उद्देशानं आम्ही शाळेमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये किंवा जे काही सण असतील, उत्सव असतील, कार्यक्रम असतील ते अतिशय छान प्रकारे विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतो. आणि दुसरा सवाल म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खरोखरच मला अभिमान आहे आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही की विद्यार्थ्यांना कोणतेही, आम्ही शाळेमध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी राहू द्या, यामध्ये पालकांचा प्रतिसाद, पालकांसोबत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आम्हाला अतिशय छान अशा प्रकारे मिळतो. त्यामुळे आम्ही कोणताही कार्यक्रम जो असेल तो सहजतेने घेऊ शकतो. सर मला सांगावं असं वाटतं, शहरी भागाला जे मोठे मोठे इंग्लिश स्कूल असतील किंवा मोठ्या मोठ्या ट्युशन्स असतात, परंतु ग्रामीण भागात झेडपी शाळा असेल, जिल्हा परिषद या ठिकाणी फक्त खिचडी आणि खाली बसण्याची व्यवस्था, तिथं इंग्लिश मिडियमचं माध्यम नसतं किंवा मग विद्यार्थ्यांना तेवढी सुखसुविधा मिळत नाहीत. परंतु आपण जे असा छोटासा उपक्रम घेतात आणि आपले जे संस्था असतात, खरंच आपलं अभिनंदन केलं पाहिजे सर. कारण अशा ग्रामीण भागात या सर्व यांची कॅपेबिलिटी नसती सर. कारण हे मोठ्या शहरात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवू शकतील, अशी ग्रामीण लेवलच्या भागातली आणखीनही आपण त्या भागात थोडेसे कमी आहोत. परंतु आपलं अभिनंदन केलं पाहिजे की अशा ग्रामीण भागात आपण असा एखादी संस्था उभा करून एखाद्याला लहानशे विद्यार्थी आपण एक घडवू शकू आणि आपल्याला स्टाफ पण असाच ऍक्टिव्ह भेटलेला आहे. मी आताच पाहिलं. काय सांगाल सर? स्टाफ खरोखरच खूप ऍक्टिव्ह आहे आणि अतिशय चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे अध्यापनाचं कार्य करतात, आम्ही म्हणण्यापेक्षा मी असो किंवा माझ्या शाळेतील सर्व शिक्षक असोत, सर्व शिक्षक अतिशय छान अशा प्रकारचं अध्यापन करतात. फॉर एक्झाम्पल जर आपण सांगायचं झालं, इंग्लिश मधील कविता असो किंवा मराठीमधील कविता असो, वेगवेगळ्या हावभावानुसार विद्यार्थ्यांना शिकवतो. यामुळे काय होतं की विद्यार्थ्यामध्ये एक मनोरंजनात्मक वातावरण निर्माण होतं आणि या वातावरणामुळे विद्यार्थी आनंददायी अशा प्रकारे शिक्षण घेऊ शकतात, जे की त्यांना दीर्घकाळ स्मरणात राहतं. गणिताच्या क्रिया असतील, सर आमचे
बिसे सर अतिशय छान अशा प्रकारे शिकवतात. त्यानंतर नर्सरी LKG पासून ही सर्व शिक्षक वगैरे छान अशा प्रकारे शिकवतात, जेणेकरून विद्यार्थी आमच्या शाळेतील पाठीमागं राहत नाही. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिश हा विषय अवघड जातो आणि इंग्लिश विषय स्वतः मी घेत असल्यामुळे इंग्लिश विषय टीचिंग अशी करतो की विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचता येणं आणि त्याचा अर्थ समजला पाहिजे. मला अभिमान आहे की माझ्या शाळेतील इयत्ता पहिलीपासूनचे विद्यार्थी, माझा शेवटचा जो काही वर्ग असेल त्या वर्गापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचता येतं, तसंच त्यांना मराठीतून अर्थ सांगता येतो. त्यामुळे सर्व विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत. तसेच आमच्या काझी मॅडम या सुद्धा सायन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प घेतात. प्रकल्पातून विद्यार्थ्यांना स्वतः करायला लावतात. त्यांनी तर शिकवतात, पण विद्यार्थ्यांना स्वतः करायला लावल्यामुळे त्यामुळे अतिशय छान अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतात आणि जे की विद्यार्थी कधीही विसरू शकत नाही. ठीक आहे. या ठिकाणी आपण सरांचे खरोखरच करावं एवढं कौतुक कमी आहे. या संपूर्ण न्यूजसाठी न्यूज लाईव्ह MS 25 VK शिराळा. धन्यवाद.